स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह अन्य आंदोलकांवर गुन्हा दाखल। प्रणिती शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवाराला दिला होता पाठिंबा। त्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं होतं। कोणत्याही परवानगी विना आंदोलन केल्यानं शरद कोळी आणि आंदोलकांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 223, महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा नोंद आहे। शरद कोळी यांना ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची माहिती। दरम्यान शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर कोणते आंदोलन होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केल्याची माहिती आहे। काल ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं आहे, कशा पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत? श्री शरद कोळी आणि त्यांचे कार्यकर्ते या सर्वांच्या विरुद्ध खासदार प्रणिती शिंदे मॅडम यांच्या विरुद्ध केलेल्या आंदोलनाबद्दल कलम 223 भारतीय न्याय संहिता आणि कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्याबद्दल माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 सर, माननीय DCP कबाडे सर आणि माननीय पोलीस आयुक्त राजकुमार सर यांच्या आदेशावरून तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे कठोर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत। काँग्रेस ही आक्रमक झाली आहे, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त शिवसेना सोलापुरातील शिवसेना भवन समोर लावला आहे, कशा पद्धतीचं हे वातावरण? खबरदारीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। किती कार्यकर्त्यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल झाला? ते शरद कोळी, श्री खंदारे आणि इतर कार्यकर्ते ज्यांनी आंदोलन केलं त्या सर्वांचे शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे।